आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार भेटयतल्यो. अस्तंत बंगालान फाल्टा विधानसभा मतदारसंघा खातीर जाल्ल्या फेरमतदानात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देबांशू पांडा हांणी घसघशीत जैत मेळयलां. आज पेट्रोलच्या प्रेसान प्रति लिटर ₹2.61 तर डिझेलाच्या प्रेसान प्रति लिटर ₹2.71 वाढ जाल्या. नॅशनल टेस्टिंग एजन्सीन ह्या म्हयन्याच्या 28 तारखेक जावपा आशिल्ल्या CUET UG 2026 ची परीक्षा फुडें धुकळ्ळ्या. IPL क्रिकेट सर्तीन काल जाल्ल्या निमाण्या लीग खेळात दिल्ली कॅपिटल्सान कोलकाता नायट रायडर्साक 40 धांवड्यांनी हरयलो. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सांजवेळा राष्ट्रपती भवनात 66 नामनेच्या व्यक्तींक 2026 वर्साचे पद्म पुरस्कार भेटयतल्यो. ह्या सुवाळ्यात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी घर मंत्री अमित शाह हेवूय हाजीर आसतले. आज 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आनी 58 पद्मश्री पुरस्कार दितले. राष्ट्रपतींनी 2026 वर्सा खातीर 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आनी 113 पद्मश्री पुरस्कार सयत 131 पद्म पुरस्कार दिवपाक मान्यताय दिल्या. उरिल्ले पद्म पुरस्कार उपरांत जावपा आशिल्ल्या सुवाळ्याच्या दुसऱ्या फेरयेन दितले. दर वर्सा प्रजासत्ताक दिसा पद्म पुरस्कार जाहीर करतात. हो प्रतिश्ठीत नागरी सन्मान कला, जनहित आनी समाज सेवा, साहित्य आनी शिक्षण, विज्ञान आनी अभियांत्रिकी, वेपार आनी उद्देग, वैजकी, खेळ आनी हेर मळार केल्ल्या खाशेल्या योगदाना खातीर दितात. विदेश मंत्री डॉ. एस. जयशंकर आनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हांणी काल नवी दिल्लींत वेगवेगळ्या विशयांचेर सविस्तर चर्चा केली. भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारीच्या सामर्थ्याचो तांणी पुनरुच्चार केलो. प्रतिनिधी मंडळ पावण्यार जाल्ल्या भासाभाशे उपरांत पत्रकार परिशदेंत उलयतना डॉ. जयशंकर हांणी वेपार कबलात बेगिनात बेगीन पुराय करपाचे गरजेचेर भर दिलो. उर्जा वेपारांतल्या विस्ताराक येवकार दिलो आनी भारताचे उर्जा सुरक्षे खातीर विविधताय आशिल्ली उर्जा पुरवण म्हत्वाची आसा अशें तांणी स्पश्ट केलें. In terms of the political understanding between India and the United States, we have a strategic partnership which emanates from a convergence of national interests in many areas. And in our meeting at the embassy, we took up developments pertaining to West Asia, Middle East, to the Indian subcontinent and to East Asia. अस्तंत बंगालान फाल्टा विधानसभा मतदारसंघा खातीर जाल्ल्या फेरमतदानात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देबांशू पांडा हांणी घसघशीत जैत मेळयलां. पांडा हांणी 1,09,000 परस चड मतांनी ही सुवात जिखली. तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराची चवथ्या सुवातेर घसरण जाली आनी ताचे डिपॉझिट लेगीत जप्त जाले. अस्तंत बंगाल विधानसभा वेंचणुकेच्या मतदाना वेळार व्हड प्रमाणात गैरप्रकार जाल्ल्याच्या आरोपा उपरांत वेंचणूक आयोगान फाल्टान फेरमतदान करपाचे आदेश दिल्ले. हे फेरमतदान ह्या म्हयन्याच्या 21 तारखेक जाल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फाल्टा विधानसभा मतदारसंघात जाल्ल्या फेरवेंचणुकेन विक्रमी अंतरान जैत मेळयल्ल्या खातीर भाजप उमेदवार देबांशू पांडा हांकां परबी दिल्या. आज पेट्रोलच्या प्रेसान प्रति लिटर ₹2.61 तर डिझेलच्या प्रेसान प्रति लिटर ₹2.71 वाढ केल्या. फाटल्या 2 आठवड्यां मदली ही चवथी दरवाड. हाका लागून दिल्लींत आतां पेट्रोलचो प्रेस प्रति लिटर ₹102.12 तर राष्ट्रीय राजधानी डिझेलचो प्रेस प्रति लिटर ₹95.20 इतलो आसतलो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हांच्या कालच्या पयल्या कर्नाटक भोंवडेर तांणी पक्षाचे कार्यकर्ते आनी आमदारां बरोबर जायत्यो बसका घेतल्यो आनी उपरांत एक कोर कमिटीची बसका घेतली. माध्यमांक म्हायती दितना भाजपचे ज्येश्ठ फुडारी CT रवी हांणी म्हळां, राष्ट्रीय अध्यक्षांनी बेंगलुरूंतल्या 5 महानगरपालिकांच्यो वेंचणुको, पंचायत वेंचणुको आनी येत्या 2 वर्सांत राज्यांत जावपा आशिल्ल्यो विधानसभा वेंचणुकां सयत फुडल्या वेंचणुकां खातीर पक्षाच्या धोरणांचेर चर्चा केली. तांणी सांगलां की सध्या 22 राज्यांनी भाजपचे सरकार आसा. संसदेन 400 मायज खासदार आसा आनी वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभेन 2000 मायज आमदार आसात. तशेंच कर्नाटकांत संघटना घटमूट करपाक कार्यकर्त्यांक सांगलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीन NTAन ह्या म्हयन्याच्या 28 तारखेक जावपा आशिल्ली कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट अंडर ग्रॅज्युएट CUET-UG 2026 ची परीक्षा फुडें धुकळ्या. NTAन सांगला सरकारी परिपत्रका प्रमाण ईद उल जुहा वा बकरी ईद परबेच्या फेरयादेच्या तारखेन जाल्ल्या बदलाक लागून हो निर्णय घेतला. एजन्सीन कळीत केला की प्रभावित उमेदवारां खातीर परीक्षेची नवी तारीख बेगीनूच जाहीर करतले. तशेंच उमेदवारांनी ह्या बाबीची दखल घेवन ते प्रमाण फुडली कार्यवाही करची असो सल्लो दिला. त्या भायर उमेदवारांनी नेमान NTAच्या अधिकृत संकेतथळाक भेट दिवची अशी सुचोवणी संस्थेन केल्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान CBSEन 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्यो स्कॅन केल्ल्यो फोटोकॉपी मेळोवपाची निमाणी तारीख आनीक एका दिसान म्हळ्यार आज मेरेन वाडयल्या. CBSEन सांगला विद्यार्थ्यांक आपले अर्ज दाखल करपाक फावो तो वेळ मेळचो म्हूण हो निर्णय घेतला. बोर्डान उमेदवारांक हे वाडयल्ले मुदतीचो लाव घेवपाचो आनी त्या प्रमाण आपले अर्ज सादर करपाचो सल्लो दिला. पुनर्मुल्यांकनाचे अर्ज स्विकारपाची सुरवातेची तारीख बेगीनूच कळीत करतले अशें बोर्डान सांगलां. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEक त्रुटीमुक्त पुनर्मुल्यांकन प्रक्रिया सुनिश्चित करपाक मदत म्हणून भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT मद्रास आनी IIT कानपूरच्या प्राध्यापक आनी तांत्रीक तज्ञांचो एक पंगड नेमपाचे निर्देश दिल्यात. हो निर्णय CBSEच्या निकाल उपरांतच्या सेवा पोर्टल संबंदान घडिल्ल्यो घडणुको तशेंच विद्यार्थी आनी पालकांनी उक्तायल्ल्या हुस्क्यांच्या फाटभुंयेर घेतला. दोनूय IITंतले तज्ञ पंगड प्रणाली तंत्रीक सुदारणा चालीक लावपाक आनी खासा करून पोर्टलाची स्थिरताय आनी सर्व्हराचेर सुरळीत काम करपाची तपासणी करतले अशें शिक्षण मंत्रालयान एका निवेदनांत सांगलां. CBSEच्या निकाल उपरांतच्या आनी पुनर्मुल्यांकन प्रक्रिये वेळार विद्यार्थ्यांक हालींच्या काळान येवपी तांत्रीक आनी पेमेंट संबंदीत प्रश्नांच्या फाटभुंयेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी काल केंद्रीय अर्थ आनी कॉर्पोरेट वेव्हार मंत्री निर्मला सीतारामन हांचे कडेन चर्चा केली. ह्या चर्चेंत स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक आनी इंडियन बँक CBSEक तांच्या पेमेंट गेटवे रचणूक घटमूट करपाक आनी परीक्षा उपरांतच्या सेवांच्या पोर्टल कडेन गरजेचें एकत्रीकरण करपाक मदत करतली असो निर्णय घेतला अशें शिक्षण मंत्रालयान सांगलां. भारतीय हवामान खात्यान IMDन आज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाबांतल्या कांय वाठारांनी उश्णतेच्या लाटी खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. येता 2 ते 3 दिसान दिल्ली, अस्तंत उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, उदेंत राजस्थान, झारखंड, ओडिशा आनी तेलंगणा वाठारांत लेगीत अशीच परिस्थिती आसतली. हवामान खात्या प्रमाण आज नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अंदमान आनी निकोबार जुंवे, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, केरळा, माहे आनी लक्षद्वीपांतूय उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा. IPL क्रिकेट सर्तीन काल राती कोलकात्यांतल्या ईडन गार्डन्सान जाल्ल्या निमाण्या लीग खेळान दिल्ली कॅपिटल्सान कोलकाता नायट रायडर्साक 40 धांवड्यांनी हरयले. दिल्ली कॅपिटल्स पंगडान कोलकाता नायट रायडर्सा मुखार 204 धांवड्यांची मोख दवरिल्ली. कोलकाता नायट रायडर्स पंगडाचो दाव 18.4 षटकांत 163 धांवड्यांनीच सोंपलो. कुलदीप यादवाक प्लेयर ऑफ द मॅच म्हूण जाहीर केलो. आनी एका खेळान राजस्थान रॉयल्सान काल वानखेडे स्टेडियमाचेर जाल्ल्या खेळान यजमान मुंबय इंडियन्साक 30 धांवड्यांनी हरयलो आनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू, गुजरात टायटन्स आनी सनरायझर्स हैदराबाद हांचे बरोबर ह्या हंगामांतल्या प्ले ऑफांत सुवात मेळोवन गुणतालिकेन 4थी सुवात मेळयली. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा वरवीं खबरां वाचक तशेंच अनकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर, पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं, कोंकणी भाशेचें गिन्यान तशेंच इंग्लीश, कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अनकार करपाचें कसब, प्रसारणा खातीर योग्य आवाज जाय. अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2026 आसा. अदीक म्हायती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क सादचो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनांत पद्म पुरस्कार भेटयतल्यो. अस्तंत बंगालान फाल्टा विधानसभा मतदारसंघा खातीर जाल्ल्या फेरमतदानात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देबांशू पांडा हांणी घसघशीत जैत मेळयलां. आज पेट्रोलाच्या प्रेसान प्रति लिटर ₹2.61 तर डिझेलाच्या प्रेसान प्रति लिटर ₹2.71 वाड जाल्या. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आज सांजवेळा 5:30 आसतल्यो.